तर आता बातम्या आहेत साताऱ्यामधून। साताऱ्यामध्ये फलटण तालुक्यात 32 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। मुलीशी प्रेमसंबंध असल्याची बदनामी केल्याचा आरोप करत ही हत्या करण्यात आली। 8 दिवसांनंतर लोणंद पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित कुटुंबियांनी आज अंजली दमानी यांची भेट घेतलेली होती। ते नंदेचा मुलगा आहे ना, त्याला घेऊन सोडायला गेले। त्याची परीक्षा होती 10वीची आणि तिथून सोडलं, नाश्ता केला हॉटेलमध्ये आणि माघार येताना त्यांना आधी गाडीनं जरा ही केलं आणि मग नंतर वार केले डोक्यात। एसपी साहेबांना एवढीच विनंती की माझ्या मिस्टरांना न्याय मिळाला पाहिजे। सकाळी जेव्हा 10 वाजता तो माझ्या मुलाला परीक्षेला घेऊन गेला, त्याच्या पाठीमागं येऊन हे दत्तात्रय उर्फ काका ह्याने ॲक्सिडेंटचा बहाणा केला। असा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि गाडीतून उतरून कोयत्याने त्याने डोक्यात वार केले त्याच्या। कारण आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवून एवढे दिवस गप्प बसतोय। 15 दिवस झाला आज आम्ही ताईंकडे आलोय, तर आम्हाला एवढं तरी वाटतंय की आता तरी न्याय माझ्या भावाला मिळावा। बहिणीच्या मुलाला जेव्हा तो शाळेत सोडायला गेला होता परीक्षेसाठी, तेव्हा पाठवून गाडी ठोकून आणि त्यानंतर कोयत्याने, अगदी म्हणजे ते पिक्चर्स ते इतके भयानक आहेत की ते पाहवत नाहीत, अशा स्थितीत त्याला मारून टाकलं आणि आजपर्यंत न्याय मिळाला नाहीये। माझी एसपींना मी आत्ताच त्यांच्याशी बोलले, हात जोडून विनंती आहे आणि त्यांनी देखील मला आता आश्वासन दिलंय की ते कुठच्याही परिस्थितीत 5 दिवसात या माणसाला अटक करणार आहे।